नमस्कार शेतकरी मित्रांनो. बऱ्याच दिवस झाले आपण एक मोठा व्हिडिओ बनवला होता. कारण की पेरू शेती करत असताना अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे येत असतात आणि हे प्रश्न येत असताना आता जसं-जसं नवीन-नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होते, नवीन-नवीन शेती विकसित होते, तसतसे नवीन-नवीन व्हरायट्या बाजारपेठेमध्ये येतात. परंतु ह्या येत असताना त्याचा जे काही फायदा असेल तो शेतकऱ्यांना नेमकी माहीत असणं गरजेचं असतं. कारण की आपण जर शेतीमध्ये प्रयोग करत बसलो नेहमीच, तर आपल्याला उत्पन्न कधी निघणार हाही प्रश्न निर्माण होत असतो. म्हणून काही शेतकरी प्रयोग करत असतात, काही प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन त्याची माहिती घेत असतात किंवा दुसऱ्याची बाग पाहिल्यानंतर शेती करत असतात. परंतु आपल्या बागेमध्ये आपण जे काही पीक घेत असतो त्याचेसुद्धा आपण वेगवेगळे डेमो प्लॉट घ्यायचा प्रयत्न करतो, पण मोठ्या प्रमाणात घेत नाही. 10-20 झाडांचेच घेत असतो, कारण की आपलं उत्पन्न पण निघणं गरजेचं असतं आणि त्यातून आपला फायदा पण होणं गरजेचं असतं. तशीच आपली ही 10-20 झाडं जी काय आहेत ही रेड डायमंडची आहेत आणि नेहमीचाच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की रेड डायमंडला सेटिंग होत नाही. आता खरं तर हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे की रेड डायमंडला सेटिंग होत नाही. मुळात रेड डायमंडला सेटिंग चांगली होत असते, फक्त त्याची सेटिंग झालेली टिकत नाही. हा जो काय प्रश्न आहे हा समजून घेणं गरजेचं आहे. आता ही जी काही फांदी आहे आपण पाहिल्यानंतर त्या चारही फांद्यावरती आपल्याला फळं दिसतात. ह्या फांदीवर दिसतंय, याच्यावर दिसतंय, याच्यातसुद्धा कळी निघताना दिसते आणि याच्यामध्ये दिसते. म्हणजे असं हे नाही का याच्यावरती कळी लागत नाही, कळी भरपूर लागते. परंतु ती काही कळी आहे, ती कळी विशिष्ट टेम्परेचर वाढल्यानंतर त्याची गळ म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात गळ होत असते आणि ती गळ झाल्यानंतर मग शेतकरी चा असा समज होतो की हे झाड आपल्या रोगाला प्रतिकार करत नाही किंवा टेम्परेचरला सहन करत नाही आणि खूप मोठ्या प्रमाणात गळ होते, म्हणजे तिथं सेटिंगच होत नाही असं म्हणणं आता किंवा मालच लागत नाही असा त्यांचा गैरसमज होतो. तेव्हा जे काय जे आपलं रेड डायमंड आहे, त्या रेड डायमंडमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात सेटिंग होताना दिसून येते. परंतु सेटिंग टिकवणं फार गरजेचे आहे आणि ती टिकली तर निश्चितपणे आपल्याला त्याचे बाजारभाव असतील, त्याचं उत्पन्न असेल, हे चांगलं निघू शकतं. आता माझ्यासमोर ही समोरची फांदी आहे. आता या समोरच्या फांदीला पाहिलं तर प्रत्येक फांदीवरती आपल्याला अशा पद्धतीची कळी लागलेली दिसून येते. म्हणजे त्या झाडाची चांगली कॅनोपी आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याचा फुटवा झाला आहे. त्या झाडाचं जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर निश्चितपणे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं याच्यावरती सेटिंग दिसून येतं. आपल्या पूर्ण झाडाचं जर चक्कर मारली तर आपल्याला पूर्ण लक्षात येणार आहे की फळ खरंच लागतं आहे का नाही. कारण की काही झाडांचा फुटवा थोडा मागं पुढं होतो, पण त्या झाडांना चांगली कॅनोपी असेल किंवा झाडांना ताकद खालून चांगली व्यवस्थित भेटली असेल, त्या झाडावरती खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला फळ लागलेलं दिसून येतं आणि निश्चितपणे त्याचा फायदा होत असतो. परंतु फक्त शेतकऱ्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे, ज्यावेळेस तुम्ही रेड डायमंड व्हरायटी करणार आहात त्याचं मात्र उन्हाचं जे काही नियोजन असेल ते उन्हाचं नियोजन समजून घेणं गरजेचं आहे आणि उन्हाचं नियोजन समजून घेतल्यानंतरच आपल्याला पुढचं काम करायला सोपं जाणार आहे. कारण की जर आपण उन्हामध्ये जर ही व्हरायटी धरली आणि ती जर पाहिली तर त्यावेळेस मात्र निश्चितपणे आपल्याला त्याचा काय होतो, खूप मोठा तोटा होतो आणि जे काही फळ लागणार असतं ते फळ लागलेलं पूर्णपणे गळून जाऊ शकतं. अक्षरशः ही माझी समोरून जर पाहिली तर अशी 20 झाडं आहेत आणि ही आता नेमकी उन्हाळ्यामध्ये जी सेटिंग येणार आहे आपण, कारण की हा पूर्ण जो काय बाकीचा प्लॉट आहे हा पूर्ण आपला तैवान पिंकचा आहे आणि तैवान पिंकमध्ये आपण एक 20 झाडं ही रेड डायमंडची लावलेली आहेत. आणि नेहमीप्रमाणेच आपण मागल्या वर्षी सुद्धा हेच केलं होतं की याच्याचबरोबर छाटणी घेतली होती आणि त्या छाटणीचं आज झालं की भरपूर मोठ्या प्रमाणात कळी लागली, परंतु ती कळी गळून गेली सगळी आणि झाडाला अक्षरशः एका झाडाला 2-3 फळंच राहिली आणि बाकी सगळी गळून गेली. पण तैवान पिंकला जर पाहिली तर तैवान पिंकला आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात सेटिंग झालेली दिसली आणि माल पण निघालेला दिसून येतो. आता हे जर पाहिलं आपण, हे तैवान पिंकचं झाड आहे, याच्यावरती सेटिंग जर पाहिली प्रत्येक पानागणी आणि फांदीगणीच भरपूर मोठ्या प्रमाणात त्याची कळी सेटिंग होताना दिसून येते आणि याची गळसुद्धा कमी प्रमाणात होत असते. परंतु रेड डायमंडचं तसं नाही आहे. रेड डायमंडचा वेगळा विषय आहे आणि तो जर समजून घेतला तरच आपल्याला त्याच्या येत्या काळामध्ये त्या रेड डायमंडवरती काम करता येईल आणि पुढे जाऊन त्याचं जे काही उत्पन्न असेल ते घेता येईल. म्हणून रेड डायमंडचं उत्पन्न घ्यायचं असेल तर त्या शेतकऱ्यांनी बहुतेकदा जे काही टेम्परेचर ज्यावेळेस कमी असेल त्याच वेळेस छाटणी घेणं आणि त्याच्याच माध्यमातून ते फळबाग धरणं आणि उत्पन्न घेणं गरजेचं आहे. आता काय म्हणतात मग, कधी पावसाळ्यातच घ्यायची का, हिवाळ्यातच घ्यायची का? एकंदरीत सीझनचा विचार करून, म्हणजे त्याच्यामध्ये जून-जुलैच्या छाटण्या असतील, ऑक्टोबरच्या छाटण्या असतील, ह्या 2 टप्प्यातल्या छाटण्यांचा जर विचार करून आपण घेतल्या तर निश्चितपणे आपल्याला उन्हाच्या आतमध्ये त्याची पूर्णपणे सेटिंग होऊन जाईल आणि उन्हाच्या आत जर सेटिंग झाली तर निश्चितपणे आपल्याला मालाची सेटिंग पण चांगली होऊन जाईल आणि निघणारं जे काही उत्पन्न असेल ते खूप चांगलं निघू शकतं. म्हणून रेड डायमंड या व्हरायटीचं ज्यांना नियोजन करायचं असेल त्या शेतकऱ्यांनी मात्र ह्या व्हरायटीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. वातावरणाचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर त्याची लागवड करणं गरजेचं आहे. त्यातून ते उत्पन्न घेणं गरजेचं आहे. म्हणून अशाच प्रकारच्या आपल्याला जर माहिती नेहमी पाहिजे असेल तर आपल्या गुंजाळ हायटेक फार्मला व्हिजिट करा किंवा
जिची माहिती नवीन आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी मात्र आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, लाईक करावं लागेल, की जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ करण्यासाठीचं सहकार्य भेटेल. पैसे वगैरे काही भेटत नाही. पैसे वगैरे भेटतात हे बऱ्याच जणांचा गैरसमज आहे. परंतु सहकार्य निश्चितपणे भेटतं आणि पुढील व्हिडिओ, पुढील अनुभव तुमच्यापर्यंत आपल्याला पोहोचवता येतात आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांमध्ये नवीन मनोधैर्य आणि उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करता येतात. धन्यवाद.